इकडे एक गोंडस अशी म्हैस या ठिकाणी आहे. दुसरं बघितलं तर या ठिकाणी गिर गाय बैल, गिरमधला बैल या जातीचा बैल या ठिकाणी आहे आणि तो आता सध्या मेथी घास खातोय. असं जर आपण बघत गेलो तर धारा काढून झाल्यानंतर या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये गुरांना सोडण्यात येतं की जेणेकरून त्यांचे पाय मोकळे व्हावे. पलीकडल्या साईडला बघितलं तर खाद्याचं पूर्ण स्टॉक स्टोरेज केलेला आहे. ह्या साईडला बघितलं तर वैरण स्टोरेज केलेली आहे. जर अधूनमधून गुरांना अंग खांजवण्याची इच्छा झाली तर त्यांच्यासाठी हे ब्रश मशीन हे देखील या ठिकाणी गुरांसाठी आहे. बघू शकता, ज्यावेळेस गाय या ब्रशला च्या बाजूला जाईल त्यावेळेस हा ब्रश ऑटोमॅटिकली चालू होतो आणि ते गुरं अंग घासून घातात त्यांचे. खूपच सिस्टमॅटिक ह्याप्रमाणे आहे. खूप हवा लागते या ठिकाणी. एवढे मोठे फॅन आहेत. विखे पाटलांच्या गोट्यावर आहे आपण. या ठिकाणी पाणी प्यायची सिस्टीम पण तुम्हाला दाखवतो आता मी. गाईचे तोंड सेन्सरला लागल्याबरोबर तर पाणी चालू होतं. आता बघितलं असेल तुम्ही, इकडं खाद्याचा ट्रक आलेला आहे. बारक्या वासरांसाठी ही पाणी सिस्टीम. इथं सेन्सरच्या समोर गेल्यानंतर पाणी चालू होणार. प्रॅक्टिकली जर बघायचं झालं इथे तोंड लागलं की पाणी चालू होत आहे. तोंड काढलं पाणी बंद, तोंड लागलं पाणी चालू. सेन्सर सिस्टीम आहे. खूपच भारी सिस्टीम आहे. हे पिल्लू गुट्टी गाय आहे. 8च महिन्याची आहे. खूपच गोंडस आहे. एक प्रकारचा हरिण, गोंडस हरिण. फॅन चालू आहे. अंग घासायला मशीन लावलेलं आहे, ब्रश लावलेले आहेत. सेन्सर सिस्टीम आहे.